गुड मॉर्निंग गाय, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. चौथा दिवस आज गोव्याचा. आम्ही चेकआउट करतोय 8:15 वाजलेत. परतीच्या प्रवासाला निघालोय आता. परतीच्या प्रवासाला निघालोय. सायनिंग ऑफ फ्रॉम गोवा. तर मस्त 3 दिवस एन्जॉय केला. आणि हे आमचं हॉटेल आहे. फ्युचर रेफरन्ससाठी बघा. छान आहे, माणसं छान आहे आणि सगळे फॅसिलिटीज वगैरे आहे. रूम पण चांगले होते, बघितले असतील तुम्ही. आणि मी तर नंबर पण टाकतो खाली, तर कोणाला यायचं असेल तर ह्या नंबरला कॉल करा. डायरेक्ट बुकिंग आहे, काही एजंट नाही, काय नाही, काय नाही. चांगले माणसं, चांगले आहेत. ऍक्च्युली आम्हाला पण रेफरन्सच मिळाला होता, त्यामुळे आम्ही बुक केलं. थँक्यू टू गवारी. आणि काय नाही, मस्त रूम आहेत. परत येऊ कधीतरी, आता गोव्याला माहीत नाही. लेट्स गो. आता आम्हाला जायचंय पुण्याला. मध्ये कोल्हापूर लागतंय, तर कोल्हापूरला काहीतरी करायचं, लंच, देवीचं दर्शन. काय होतंय पुढे बघा तुम्ही. आणि आता आमची टेम्पो ट्रॅव्हलर येणार आली आहे मागून. पेट्रोल डिझेल भरायला थांबले आम्ही. आता गोव्यात बघा कसं आहे. पेट्रोल आहे 96 रुपये लिटर आणि डिझेल आहे 88 रुपये. आपल्यापेक्षा इकडं कमी. एसीचं पाणी आहे का? ए सोड सोड सोड, त्याचा शर्ट सोड. कुठे बसलाय विवान? कुठे बसलाय? मम्मा कुठे रे? मम्मा, मम्मा. आई कुठे? आई कुठे? बस. महाराष्ट्र गोवा बॉर्डर आली आहे. आता आम्ही इथं महाराष्ट्रामध्ये एंटर केले. श्री समर्थ हॉटेल शुद्ध शाकाहारी. तर आम्ही जरा ब्रेकफास्ट करतो काहीतरी, टाइमपास. भूक लागली सगळ्यांना. आम्ही इथं खातोय मिसळ येणार आहे. इथं बघा आंबोळी खातोय आम्ही. आंबोळी ऑर्डर केली आणि उपमा. आंबोळी म्हणजे डोसाच असतं मला वाटतं. कसं आहे प्रियंका, आंबोळी खाऊन सांग. कपाव खातो. सिंधुदुर्ग जिल्हा, त्याच्यात बांदा म्हणून गाव आहे. जस्ट बॉर्डर क्रॉस केल्यानंतर लगेच चांगला ब्रेकफास्ट होता, एक नंबर. आंबोळी खाल्ली, मिसळपाव खाल्ला, उपमा खाल्ला, चहा पिलो. मस्त होता ब्रेकफास्ट. कोणी जर बॉर्डर क्रॉस केली असेल, म्हणजे इथं जर ब्रेकफास्ट बघत असाल, आय थिंक 2-3 किलोमीटर, 1 किलोमीटर असेल बॉर्डर क्रॉस केल्यानंतर. समर्थ हॉटेल मस्त आहे ब्रेकफास्ट. वेगळं हापूस आहे का? वेगळं हापूस. हा कोणता एरिया आहे? सिंधुदुर्ग, सावंतवाडी. हां, इकडे येऊन झालं हो. एक कापून घ्या. सावंतवाडीला थांबले आम्ही आंबे घ्यायला. त्या बघा साईडने किती मोठी झाडी आहे.
देवस्थान आहे, सुपथनाथ देवस्थान, शंकराचं मंदिर आहे. सावंतवाडीला आंबे एकदम स्वस्त आहे, 450 म्हणत होता. 400 रुपये डझन दिलेत आम्हाला डायरेक्ट. आणि हाच आंबा तिकडे आपल्या इकडं 600 पासून स्टार्ट आहे. 600 रुपये डझन घ्या त्या दिवशी. सेम आंबा आहे, सेम. किती रुपये? अरे ते तर नाही याच्यात पाण्यात गोड द्या, 2 द्या. हां हां बरं द्या. किती ना? संपली का? कसं आहे? किती? 50 किलो? 50 किलो 700 मध्ये 3 किलो किलो 60 रुपये 60 रुपये. आंबे मोहर कसा आहे? 160. हे बघा, इंद्रायणी तांदूळ घेतला आम्ही. इथून घेतला इंद्रायणी तांदूळ 600 रुपयाचं 10 किलो, 60 रुपये किलो. आम्ही इथं कोल्हापूरमध्ये लंच करतोय. लंच करायला एवढं उशीर झालाय, 4:30 वाजलेत आम्हाला. म्हणलं आता लंच आणि डिनर सोबतच करून टाकू. आता कोल्हापूरमध्ये एक हॉटेल आहे, तिथं आम्ही तांबडा पांढरा रस्सा खाणार आहे. मटण थाळी ऑर्डर केली आहे. आल्यावर बघा थाळी आली आहे, तांबडा पांढरा रस्सा, मटण, आणि हा एक रस्सा आहे. इथं पण एक काहीतरी दिले, अंडा करी वाटते, 2 रोट्या, रायता. आमचं व्हेज कधी येणार? गोबी नाही आवडत तुम्हाला? मी पण खातो. हे बघा इथं विवान काय खातोय? हा श्रीखंड आहे आणि हा टोमॅटो केचप आहे, भात आहे. 2 बोटं बुडवून खातोय बरं का. दोन्ही पण आवडले त्याला. कसं लागतंय? गोड लागत असेल ना त्याला आता. मित्रांनो, आम्ही आलोय पुण्याला. बघा किती वाजलेत, रात्रीची 1 वाजलेत आणि आम्ही खातोय सगळे मॅगी. कारण लंच उशिरा झाला आणि आम्हाला डिनर करायला जायचं होतं हॉटेलमध्ये. काय रे श्राव, पण गेलोच नाही आम्ही. त्यामुळं म्हटलं मॅगी करू घरी. भूकच नाही आहे, पण म्हटलं थोडं लाईट काहीतरी खाऊ. एवढी मॅगी बनवली बघा, कढई भरून. आणि प्रियांका पण आली मॅगी खायला. 1 वाजता मॅगी खाते. दे ना मला इकडं. मित्रांनो, आता सकाळची 10 वाजले तर आम्ही उठलोय, सगळे आवरते, कपडे धुण्याचं काम चालू आहे.
आणि विशेष म्हणजे कालचा ब्लॉग छोटा झाला आहे, म्हणजे आजचाच जो बघता येतो. विवाननी एवढं कॉपरेट केलं आहे ना आम्हाला, पण येताना त्याला थोडासा त्रास झाला, पण त्याच्या एवढं कॉपरेट कोणीच केलं नाही, मानायला पाहिजे. असं आहे, त्यामुळे आम्हाला रात्री थोडंसं फुटेज घेता नाही आलं. तर रडत होता गाडीत, मी त्याला झोपवलं कसं तरी, थांबलो, मध्ये दूध घेतलं. हे सगळ्या गोष्टी मला कॅप्चर नाही करता आल्या, पण ट्रिप एक नंबर झाली. मोस्ट कॉपरेटिव्ह पर्सन विवान, त्याच्यामुळं सक्सेस झाली. त्यामुळे बघू, आज काहीतरी नवीन एक्सपिरियन्स शेअर करायचा व्हिडिओ बनवतो. जर सगळे रेडी असतील, सगळे फ्री असतील, आराम करून झाला की मग तो ब्लॉग बघायला मिळेल की काय चांगलं होतं, काय वाईट होतं, आम्हाला काय अनुभव आले. हा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. तर तो ब्लॉग नक्की बघा, उद्या येईल तो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब करून ठेवा.